नमस्कार मित्रांनो, माझे नाव नितीन आहे आणि स्वागत आहे आपलं माझ्या चॅनल टेक नितीनमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मराठी 40WPMच्या स्टेटमेंट जो आहे GCTPC एक्झाममध्ये विचारला जातो त्याची फॉर्मॅटिंग सांगणार आहे स्टेप बाय स्टेप. जर तुम्ही नवीन असाल माझ्या व्हिडिओवर तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला शेअर पण करा आपल्या मित्रांबरोबर, जेणेकरून त्यांना पण ही फॉर्मॅटिंग कळू शकेल. तर चला सुरू करूया. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्हाला GCTPC रिलेटेड स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या स्टोर व्हिजिट करू शकता, ज्यामध्ये GCTPCचा सगळा कंटेंट तुम्हाला मिळेल. तर बघा, GCTPCवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं जसं क्लिक कराल तर GCTPCचे रिलेटेड जे आहे सगळं कंटेंट तुम्हाला मिळेल, जसं की मराठी टायपिंग चार्ट, मराठी टायपिंग कोर्स, 40WPMचे स्पीड पॅसेज, 30चे स्पीड पॅसेज, हिंदी मराठी सगळा तुम्हाला मिळेल. इथं डेमो सॉफ्टवेअर पण आहे आणि इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स पण आम्ही इथं दिले आहेत. तर ते तुम्ही ॲक्सेस करू शकता. सिम्पल आहे. जसं तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तर जी फाईल तुम्हाला पाहिजे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. बाय नाववर क्लिक करायचं आहे. यामध्ये बघा नवीन पेज ओपन होईल, ज्यामध्ये cosmofeed.com ची पेमेंट गेटवे आहे जे ओपन होणार आहे. यामध्ये बघा तुम्हाला ईमेल ID आणि फोन नंबर एंटर करायचा आहे तुमच्या आणि बाय नावच्या बटनवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो बघा, बाय नाववर क्लिक केल्यानंतर इथं QR कोड स्कॅन करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन मिळेल आणि जर तुम्हाला UPI ID एंटर करून पेमेंट करायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता. इथं मोर पेमेंट ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि UPI ID एंटर करायची आहे. रिक्वेस्ट येईल पेमेंटची, तुमच्या जे पण तुम्ही ॲपवर जी UPI ID टाकली आहे पेमेंट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथं फाईल डाउनलोड करण्याचे ऑप्शन तुम्हाला दिसेल, तर ते तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता. तर चला मित्रांनो, आपण आता फॉर्मॅटिंग सुरू करूया. सर्वात आधी आपल्याला काय करावं लागेल, इथं जे आहे सगळा जो आहे कंटेंट आहे तो टाईप करावा लागेल आणि त्यानंतर आपण फॉर्मॅटिंग सुरू करू. फोटोच्या स्टेटमेंटमध्ये मित्रांनो काही क्वेश्चन्स दिलेले असतात, त्यांचे आन्सर पण आपल्याला काढावं लागते आणि त्यानंतर फॉर्मॅटिंग करावी लागते. तर चला मी सगळी जे आहे फॉर्मॅटिंग तुम्हाला सांगत आहे स्टेप बाय स्टेप. तर आपल्याला बघा इथं B3 पासून स्टार्ट झालेला आहे स्टेटमेंट क्वेश्चन साईडला, तर आन्सर साईडला पण B3 पासूनच स्टार्ट करायचं आहे. तर मित्रांनो, मी इथं क्विकली टाईप करणं स्टार्ट करत आहे. त्यानंतर बघा तुम्हाला नेक्स्ट खालच्या लाईनमध्ये 4th रो B4मध्ये ह्या सेलमध्ये यायचं आहे आणि इथं बघा आकडे हजारात इथं टाईप करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट B5 सेलमध्ये यायचं आहे आणि इथं अनुक्रमांक टाईप करायचा आहे. त्यानंतर C5मध्ये तुम्हाला राज्याचे नाव टाईप करायचे आहे. त्यानंतर बघा डी जो कॉलम आहे त्याला सोडायचं आहे, कारण इथे लीडर डॉट येणार आहेत. त्यानंतर इथं आपण टाईप करू इयर 2016-17 आणि त्यानंतर एक आपल्याला F वाला कॉलम सोडायचा आहे आणि G5मध्ये आपल्याला इथं 2017 आणि 18 टाईप करायचं आहे. तर मित्रांनो बघा, आपल्याला फिल कमांडचा यूज करून इथं अनुक्रमांक एंटर करायचे आहेत. तर बघा 1 आपण टाईप केलेला आहे, ते सेल सिलेक्ट करायची. होम टॅबमध्ये यायचं. होम टॅबमध्ये इथं एडिटिंग ग्रुप आहे. एडिटिंग ग्रुपमध्ये तुम्हाला फिलवर क्लिक करायचं आहे. फिलवर क्लिक केल्यावर इथं सिरीजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि बघा मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इथं कॉलम सिलेक्ट करायचे आहे. जर तुम्ही रोवरच राहू द्याल तर ते रोमध्ये एंटर होऊन जाईल. कॉलम सिलेक्ट करायचे आहे आणि इथं स्टॉप व्हॅल्यू आपल्याला 8पर्यंत पाहिजे म्हणून 8 एंटर करायचे आणि ओके करायचे. तर बघा अशा प्रकारे हे सगळे जे आहे अनुक्रमांक इथं एंटर झालेले आहेत. थोडीशी जे विड्थ आहे आपण ॲडजस्ट करून घेऊ, जेणेकरून आपण जे डेटा एंटर करणार आहोत ते प्रॉपरली दिसू शकेल. तर जे राज्याचे नाव आहेत त्यांना थोडा जास्त जागा लागेल, बाकी जे आहेत त्यांना तेवढी जागा लागणार नाही. तर थोडंसं मी ॲडजस्ट करून घेतो या चौघांना एकासोबत जे आहे सिलेक्शन घेऊन. तर बघा आपण आता क्विकली इथं राज्याचे नाव एंटर करणार आहोत. हिमाचल प्रदेश, त्यानंतर पंजाब, त्यानंतर केरळ, त्यानंतर राजस्थान, त्यानंतर
छत्तीसगड एंटर करायचं आहे आपल्याला. छत्तीसगड ओके ढकू. ओके छत्तीसगड आपण एंटर केलेला आहे. त्यानंतर मध्य प्रदेश, त्यानंतर तेलंगणा आणि त्यानंतर महाराष्ट्र. ओके त्यानंतर इथं डॉट डॉट आपल्याला एंटर करायचे आहेत, लीडर डॉट. तर बघा अशा प्रकारे आपण डॉट डॉट एंटर करणार आहे. तर चला क्विकली आपण न्यूमेरिकल डेटा एंटर करणार आहे. 3 कॉमा तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे जेणेकरून तुमचे मार्क्स कटणार नाही. जर तुम्ही कॉमा सोडाल त्याच्यामध्ये तर तुमचे मार्क यामध्ये कट होऊ शकतात. तर ते बरोबर जे आहे टाईप करायचे आहे. तर मित्रांनो बघा आपल्याला 40च्या स्टेटमेंटमध्ये ॲन्सर पण काढावे लागतात. 4 क्वेश्चन दिलेले आहेत. यामध्ये बघा लेफ्ट साईडला 2016-17मध्ये मराठी पुस्तकाच्या विक्रीची एव्हरेज E15 सेलमध्ये काढा. तर बघा ही E आणि हे 15, तर ही जी सेल आहे ते E15 होऊन जाईल. तर त्या सेलला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला टॅबमध्ये जायचं आहे आणि इथं बघा एव्हरेज काढायचं सर्वात आधी E15मध्ये. तर बघा इथं ऑटोसमच्या साईडला ड्रॉपडाऊन दिसत असेल, इथं एव्हरेजवर क्लिक करायचं आहे. आता बघा एक्सेल आहे त्यामुळे इथं डायरेक्टली रेंज सिलेक्ट झालेली आहे, पण एक्झाममध्ये जे आहे डायरेक्टली रेंज सिलेक्ट होणार नाही. तुम्हाला रेंज सिलेक्ट करावी लागेल. तर अशा प्रकारे तुम्हाला रेंज सिलेक्ट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे रेंज सिलेक्ट करायची आणि एंटर प्रेस करायचा. तर याचा आन्सर जे आहे ते इथं आलेला आहे. ह्या सगळ्या व्हॅल्यूचा ॲव्हरेज जो आहे हा इथं दिसत आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे 2016-17मध्ये इंग्रजी पुस्तकाची विक्रीची मिनिमम F15 सेलमध्ये काढा. तर F15 सेलला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि आपल्याला मिनिमम काढायचं आहे. तर आपण काय करणार पुन्हा फॉर्म्युला टॅबमध्ये जाणार, ऑटोशममध्ये जाणार, इथं फॉर्म्युला लावणार मिनिममच्या आणि सेल रेंज ऑटोमॅटिकली सिलेक्ट झाली आहे, पण एक्झाममध्ये नाही होणार. तर पुन्हा आपण सेल रेंज इथे सिलेक्ट करू आणि एंटर प्रेस करू. तर बघा इथं मिनिमम जे व्हॅल्यू आहे ते इथं डायरेक्टली आलेली आहे. त्यानंतर बघा मॅक्झिमम काढायचे आहे G15मध्ये. तर हा G आहे आणि हा 15 आहे. तर इथं अशा प्रकारे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ऑटोसमच्या खाली ड्रॉपडाऊन आहे तिथं तुम्हाला यायचं आहे आणि इथं मॅक्झिममवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे सेल रेंज सिलेक्ट करायची आहे. सेल रेंज अशा प्रकारे सिलेक्ट करायची आहे आणि एंटर प्रेस करायचे आहे. तर बघा इथं पण तुमच्या जे मॅक्झिमम व्हॅल्यू आहे ह्या सगळ्या व्हॅल्यूमधली ते इथं आलेली आहे. आणि शेवटी आपल्याला सम काढायचा आहे. ठीक आहे, तो H15मध्ये काढायचा आहे. H15ला सिलेक्ट करायचं सेलला, पुन्हा फॉर्म्युला टाईप ऑटोसममध्ये यायचं आणि इथं समच्या फंक्शन लावायच्या, रेंज सिलेक्ट करायची अशा प्रकारे आणि एंटर प्रेस करायचं. तर बघा इथं सगळ्यांचा सम आलेला आहे. तर ही आपली जी आहे टायपिंग कंप्लीट झालेली आहे. आता बघा आपल्याला फॉर्मॅटिंग करायचं आहे. तर फॉर्मॅटिंग क्विकली मी तुम्हाला सांगतो. बघा सर्वात आधी B3वर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्या सगळ्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, ओके काय करायचं आहे तुम्हाला बघा B3ला ह्या सेलला सिलेक्ट करायचा, होम टॅबमध्ये यायचा आणि फॉन्ट ग्रुपमध्ये इथं बघा सर्वात आधी बोल्ड करायचा, अंडरलाईन करायचा आणि याचा जो फॉन्ट साईज आहे तो तुम्हाला 16 करायचा आहे. त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे B3 to H3 तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं आहे. अशा प्रकारे सिलेक्शन घेतल्यानंतर होम टॅबमध्ये यायचं आहे आणि इथं बघा अलाइनमेंट ग्रुपमध्ये मर्ज अँड सेंटरचे ऑप्शन मिळत आहे इथं. तर मर्ज अँड सेंटरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे आकडे हजारात जो दिसत आहे त्याला काय करायचं आहे B4 पासून तर H4 पर्यंत सिलेक्शन घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि बघा पुन्हा तुम्हाला होम टॅबमध्ये जायचं आहे, अलाइनमेंट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि इथं बघा ड्रॉपडाऊन एरोवर क्लिक करायचं आहे आणि इथं मर्ज अक्रॉस ऑप्शन दिसत आहे तिथं क्लिक करायचं आहे. मर्ज अक्रॉसवर क्लिक करायचं आहे आणि याची जी अलाइनमेंट आहे ते राईट करायची आहे, कारण क्वेश्चनमध्ये पण ते राईट साईडला आहे. त्यानंतर बघा अनुक्रमांक आणि त्याच्या खालचा जो सेल आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे. होम टॅबमध्ये यायचं आहे, फॉन्ट ग्रुपमध्ये यायचं आहे, ओके नॉट फॉन्ट ग्रुप, अलाइनमेंट ग्रुपमध्ये यायचं आहे आणि इथं बघा तुम्हाला मर्ज अँड सेंटर करायचं आहे आणि फॉन्ट ग्रुपमध्ये येऊन बोल्ड करायचं आहे अशा प्रकारे. तर बघा थोडीशी विड्थ कमी वाटत आहे तर मी याला थोडंसं वाढवून घेतो. त्यानंतर बघा
राज्याचे नाव, त्याच्या समोरील सेल आणि खालचे 2 सेल यांना पण एकासोबत सिलेक्ट करायचे आहे. यांना बोल्ड करायचे आहे आणि फॉन्ट ग्रुपमध्ये येऊन आणि अलाइनमेंट ग्रुपमध्ये येऊन याला पण मर्ज अँड सेंटर करायचे आहे अशा प्रकारे. त्यानंतर तशाच प्रकारे इथं पण अशा प्रकारे ओके. सर्वात आधी बोल्ड करून घ्यायचं, 2016-17 सिलेक्ट करायच्या आणि याला बोल्ड करायच्या. त्यानंतर हे 2 सेल सिलेक्ट करायचे आणि फॉन्ट ग्रुपमध्ये येऊन इथं नॉट फॉन्ट ग्रुप, अलाइनमेंट ग्रुपमध्ये येऊन इथे तुम्हाला जे आहे मर्ज अँड सेंटर करायचे आहे अशा प्रकारे. त्यानंतर सेम टू सेम 2017-18ला पण करायचे आहे. इथं फॉन्ट ग्रुपमध्ये येऊन बोल्डमध्ये क्लिक करायचे आहे आणि अलाइनमेंट ग्रुपमध्ये येऊन इथं अलाइनमेंट ओके 2016-17 सिलेक्ट करायच्या आणि ह्या 2 जे सेल आहेत त्यांना सिलेक्ट करायच्या आणि इथं अलाइनमेंट ग्रुपमध्ये येऊन याला पण मर्ज अँड सेंटर तुम्हाला करायचे आहे अशा प्रकारे. त्यानंतर हे मराठी इंग्रजी यांना पण तुम्हाला बोल्ड करायचे आणि सेंटर करायचे. यांना मर्ज अँड सेंटर नाही करायचं, यांना फक्त बोल्ड करायचं आणि अलाइनमेंट ग्रुपमध्ये येऊन इथं सेंटर करायचं अशा प्रकारे. तर अशा प्रकारे जे आहेत हे झालेलं आहे. आणि त्यानंतर बघा इथं आपल्याला जे अनुक्रमांक आहेत त्याला अशा प्रकारे सिलेक्शन घ्यायचं आहे आणि फॉन्ट ग्रुपमध्ये येऊन अलाइनमेंट ग्रुपमध्ये येऊन इथं सेंटर अलाइनमेंट करायचे आहे. त्यानंतर जे लीडर डॉट्स आहेत, लीडर डॉट्सला तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं आहे आणि इथं फॉन्ट ग्रुपमध्ये इथं सेंटर अलाइनमेंट लावायची अशा प्रकारे फॉन्ट ग्रुपमध्ये येऊन. आता बघा हे जे राज्याचे नाव आहेत यांना आपल्याला याचा जो इंडेंट आहे तो 1 वाढवायचा आहे. तर असं सगळे सिलेक्ट करून घ्यायचे आणि होम टॅबमध्ये यायच्या आणि इथं बघा फॉन्ट ग्रुपमध्ये एक ऑप्शन नॉट फॉन्ट ग्रुप, अलाइनमेंट ग्रुपमध्ये एक ऑप्शन दिसत आहे. इथं बघा हे डिक्रीज इंडेंट आहे आणि हा इन्क्रीज इंडेंट आहे. तर एकदा याच्यावर क्लिक करायचं. तर अशा प्रकारे जे आहेत जे नाव आहेत राज्याचे ते 1 जे इन्क्रीज होणार आहेत त्यांचा इंडेंट जो आहे. त्यानंतर बघा आपल्याला आता बॉर्डर्स लावायचे आहेत सगळे. तर अनुक्रमांक, राज्याचे नाव आणि हा जे वरचे सगळे जे हेडिंग्स आहेत त्यांना सिलेक्ट करायचे आहे तुम्हाला. फॉन्ट ग्रुपमध्ये जायचं आणि इथं बघा इथं सगळ्यामध्ये ऑल बॉर्डर सर्वात आधी लावायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, तर हे बघा ऑल बॉर्डर इथं लागलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला 1 पासून सिलेक्शन घ्यायचं आहे. न्यूमरिकल डेटा इथे एंड होते. ॲन्सर आता सिलेक्ट नाही करायचे, ॲन्सरला सोडून द्यायचं अशा प्रकारे. आणि इथं तुम्हाला पुन्हा फॉन्ट ग्रुपमध्ये येऊन आउटसाईड बॉर्डर लावायची आहे अशा प्रकारे. त्यानंतर बघा पुन्हा हे जे राज्याचे नाव आहेत आणि लीडर डॉट आहेत यांचं सिलेक्शन घ्यायचं आहे. पुन्हा फॉन्ट ग्रुपमध्ये यायचं आहे आणि इथं ह्याला पण आउटसाईड बॉर्डर तुम्हाला लावायची आहे. त्यानंतर बघा तुम्हाला जे आहे न्यूमेरिकल डेटा जो आहे सिलेक्ट करायचा आहे अशा प्रकारे. आणि न्यूमेरिकल डेटा सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे यायचं आहे आपला न्यूमेरिकल डेटा सिलेक्ट झाल्यानंतर फॉन्ट ग्रुपमध्ये यायचं आहे आणि इथं बॉर्डर्सवर ड्रॉपडाऊनवर क्लिक करायचं आहे आणि मोर बॉर्डर्सवर जावं लागेल आपल्याला. तर बघा मोर बॉर्डर्सवर आपण क्लिक करू. मोर बॉर्डरवर क्लिक केल्यानंतर इथं वर्टिकल अलाइनमेंट सेंटर करायची आहे अशा प्रकारे. मित्रांनो शेवटी हे सगळे ॲन्सर सिलेक्ट करायचे आहेत आणि याला पण आपल्याला ऑल बॉर्डर लावायचे आहे. होम टॅब फॉन्ट ग्रुपमध्ये इथं ऑल बॉर्डरवर क्लिक करायचे आहे. तर बघा अशा प्रकारे सगळे जे बॉर्डर्स आहेत आपले लागलेले आहेत. 80% झालेले आहे, 20% बाकी आहे फॉर्मॅटिंग. तर बघा यामध्ये त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला सगळं स्टेटमेंट जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि इथं बघा सेल्स ग्रुप दिसत आहे होम टॅबमध्ये, याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं फॉर्मॅटवर क्लिक करायचं आहे आणि इथं बघा रो हाईटचं ऑप्शन मिळत आहे. तर रो हाईटवर क्लिक करून तुम्हाला इथं 25 एंटर करायचं आहे आणि ओके करायचं आहे. तर बघा अशा प्रकारे जे आहे रो हाईट इथं ॲडजस्ट झालेली आहे 25 आणि सिलेक्शन जसं तसंच राहू द्यायचं आहे आणि तुम्हाला होम टॅबमध्ये यायचं आहे, अलाइनमेंट ग्रुपमध्ये यायचं आहे आणि याची जी वर्टिकल अलाइनमेंट आहे ते मिडल करायची आहे अशा प्रकारे. तर ही कंप्लीट तुमची फॉर्मॅटिंग इथं झालेली आहे. खूप इझी आहे, बस तुम्हाला एकदा प्रॅक्टिस करण्याची आवश्यकता आहे. प्रॅक्टिस तुम्ही रेग्युलर कराल तर सगळी जे फॉर्मॅटिंग तुम्हाला इझिली जे आहे इथं जमणार आहे. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.